प्रतिसाद मिळतो आणि जे प्रेम मिळतं त्याने आम्हाला जी स्फूर्ती आलेली आहे त्या स्फूर्तीच्यामुळे आम्ही ना एक असं ठरवलं की हा जो सुरताल सोशल आणि कल्चरल क्लब असा एक स्थापन करायचा जो आम्ही केला आणि त्याच्या अंतर्गत आम्ही असे थोडेसे काही विषय हाताळणार आहोत की म्हणजे त्याच्यामध्ये गरबा असेल, दिवाळी पार्टी किंवा पीडित वर्ग जो आहे समाजातला किंवा सेक्स वर्कर्स आहेत तर त्यांना काही मदत करणं जे आम्ही करतोय गेले 5 वर्ष करतोय आम्ही सेक्स वर्कर्स करता आम्ही साड्या किंवा त्यांना औषधं आणि असं आम्ही वाटप करतो दरवर्षी आणि किंवा वृद्धाश्रमात आम्ही गाण्याचे कार्यक्रम करतो की त्या वृद्धांना एवढा आनंद होतो डोळ्यातनं अक्षरशः पाणी येतं त्यांच्या की तुम्ही आमच्यासाठी येतात आणि तर असं आम्ही इतर पण काही योजना राबवायचा आम्ही विचार करतोय आणि त्याच्यात तुमचं तसंच आम्हाला प्रेम हवं आहे की येऊन उपस्थित राहणे आम्हाला प्रोत्साहन करणे कारण हे वन वे नाही आहे हे दोघांमुळे होत आहे आम्ही जेवढे आहोत तेवढेच तुम्ही महत्त्वाचे किंबहुना जास्ती महत्त्वाचे आहात आमच्यासाठी तर त्या अंतर्गत आपल्याला जो आता पहिला म्हणजे एक चर्चासत्र म्हणा गप्पाष्टक म्हणा किंवा प्रश्न उत्तरांचा हे म्हणा असं काही म्हणा त्याला तर आपण ते करत आहोत आता तो प्रोग्राम आपण आता करत आहोत आणि वेगवेगळ्या विषयांचे तज्ज्ञ बोलवून आपण इथे एक थोडंसं मुलाखत किंवा असं आपण करणार आहोत तर आजचा विषय टोटली वेगळा आहे पद्मजाताई बांबळे यांना मी सांगेनच त्या निवेदनात माहीर असलेल्या लोकांनीच ते केलेलं बरं तर आपल्याला समाजात जेव्हा आपण राहत असतो फिरत असतो त्यावेळेला अनेकदा तुम्हाला म्हणजे बघा तुम्हाला हे फील होतं की नाही बघा आपल्याला जाणवतं की अनेकदा इतका चांगला माणूस आहे पण अरे दुर्दैवाचा दशावतार संपतच नाही आहे त्याचा किंवा फार वाईट मनुष्य आहे पण किती चांगलं चाललंय त्याचं असं आपल्याला ज्या फील्स होतात किंवा अनेक गोष्टी अनाकलनीय असतात आपल्यासाठी तर त्यांची उत्तरं देण्यासाठी आज एक खास व्यक्ती आपल्यामध्ये आलेले आहेत ज्यांचं नाव आहे डॉक्टर तुषार हांडे आणि आता मी जास्ती वेळ न घालवता त्यांना इथे आमंत्रित करते आहे आणि ताई तुम्ही आता सूत्र हाती घ्या आणि त्या तत्पूर्वी मी मालपाणी सरांना असं सांगते आहे की पुष्पगुच्छ देऊन तुम्ही हांडे सरांचं स्वागत करा आता सर्वांनी स्थानापन्न व्हावं आणि महत्त्वाची सूचना अशी आहे की त्यांचं सुरताल सोशल आणि कल्चरल क्लब आयोजित या गप्पांमध्ये गिरगाव गप्पा असं आपण म्हणू शकतो चालेल ना नामकरण वेगवेगळ्या शहरांची नावं देऊन जशा गप्पा असतात तशा या गिरगाव गप्पा सुरुवातीलाच महत्त्वाची सूचना की आपले भ्रमणध्वनी हे सायलेंट मोडवर टाकावे शक्य असल्यास बंद करावे विषय हा काहीसा वेगळा आहे त्यामुळे आपसात गप्पा मारू नये आमच्याशी गप्पा मारा किंवा आमच्या गप्पा ऐका असं इतकं घडत नाही आपल्या आयुष्यात काही पण काही गोष्टी घडतात किंवा एखाद्या ठिकाणी गेल्यावर एखादा व्यक्ती भेटल्यावर असं वाटतं अरे याला कुठेतरी पाहिलं किंवा ओळखीचं वाटतं मग म्हणतो आपले काहीतरी ऋणानुबंध असतील किंवा एखाद्या ठिकाणी गेल्यावर असं वाटतं इथून निघून जावं काही बरोबर वाटत नाहीये त्या वास्तूच्या काय म्हणतो लहरी आपल्याला असं वाटतं इथे थांबू नये किंवा असं होतं काही वेळा बघा एखाद्या मैत्रिणीची आठवण येते आणि तिचा फोन येतो किंवा ती येतं आणि म्हणतं अरे वा टेलिपॅथी जुळली किंवा काही वेळेला हुरहुर वाटते आणि काहीतरी वाईट एखादी बातमी आपल्या कानावर येते किंवा चांगलं घडतं किंवा जे आपल्याला छान वाटत असतं आपण म्हणतो हा इंट्युशन माझंच सांगते माझं बालपण जिथे गेलं ती कांदिवलीची माझी बिल्डिंग तिथे मी खरं सांगते स्वप्नामध्ये 1-2 वेळा जाऊन आले काय ते मला माहिती नाही काय ते कदाचित सर सांगतील तुम्हाला पण ह्या अशा छोट्या छोट्या घटना आपल्यासोबत घडत असतात हे असतं एक पारलौकिक जग
आपल्या 5 कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय असतात, त्यांना ते जाणवत नाही, त्याला ते दिसत नाही. आपण हवा असते की नाही, आपली हवा आपल्याला दिसते का? जाणवते, पण म्हणजे ती असते, तिचं अस्तित्व असतंच. आणि हेच असंच कदाचित ते पारलौकिक पॅरानॉर्मल असे जग असू शकतं. अर्थातच सर त्याविषयी अधिक सांगतील, कारण आपला संबंध मी मगाशी म्हटलं तसा तेवढाच येतो, पण काही जण असे असतात की या जगाशी त्यांचा रोजचा नेहमीचा संबंध असतो. तिथल्या नकारात्मक शक्ती त्यांना जाणवतात, त्यांना ओळखता येतात, त्याचा प्रतिकार ते करू शकतात किंवा करतात ते. आणि एक वेगळ्याच पातळीवरचं जग त्यांना अनुभवायला मिळतं. तर ते काय आहे हे आपल्याशी याविषयी आपल्याशी संवाद साधायला, हे आपल्यासोबत बोलायला आज आपण डॉक्टर तुषार मोहन हांडे यांना आमंत्रित केलेलं आहे. तुमचं स्वागत करते. खूप खूप स्वागत आहे सर आपलं. सर हे या विषयातले तज्ज्ञ आहेत, म्हणजे ते PhD आहेत, त्यांची डॉक्टरेट आहे. ते स्पेस अँड साऊल विस्परर आहेत, मिस्टिक आणि स्पिरिच्युअल गाईड म्हणून काम करतात, आणि होलिस्टिक हीलर आणि एनर्जी एक्सिलेटर म्हणून त्यांनी ते काम करतात. म्हणजे नक्की ते काय करतात हे अर्थातच आपल्या गप्पांमधून आता उलगडत जाईल. सर, सुरुवातीलाच पहिलाच प्रश्न असा की हे पारलौकिक जग किंवा पॅरानॉर्मल जग, हे वर्ल्ड म्हणजे नक्की काय, याचा आपल्या या नॉर्मल जगाशी संबंध येतो का, आणि का आला तर तो काय असतो? जसं तुम्ही मगाशी म्हणालात की आपल्या 5 ज्ञानेंद्रिय आहेत आणि आपण एका डिमेन्शनमध्ये आहोत. आपण बघतो, ऐकतो, सेन्स करतो, बोलतो, चव बघतो. हे आपल्या डायमेन्शनमध्ये चालणाऱ्या गोष्टी आहेत. ह्याच्या पलीकडे काही गोष्टी घडत असतात, आणि ऑफकोर्स तिथे पण एक जग आहे ज्याच्याशी आपला संबंध अनेक वेळेत असतो, आणि आपला त्याच्याशी संबंध नेहमीच येत राहणार आहे. तुमचा या जगाशी कधीपासून संबंध आहे? आपण बऱ्याच वेळा बघितलं असेल, लहान मुलं साधारण 2-3 वर्षाची होईपर्यंत ते कोणाशी तरी खेळत असतात किंवा उगाच असतात, उगाच रडतात, कारण का त्यांना काही गोष्टी दिसत असतात, ज्या नंतर जसं ते मोठे होत जातात ते बघतात की आपल्या आईवडिलांना ते दिसत नाही आहेत, आणि मग ते खुंटतात त्या शक्ती. तर देवाच्या कृपेने माझं जे घराणं आहे किंवा माझे जे आई वडील, माझे आजोबा, ह्यांनी ते कधीच अडवलं नाही किंवा ते खुंटलं नाही, आणि मला त्याच्यात वाव दिला, आणि त्यामुळे माझी ती शक्ती जी आहे ती आतापर्यंत कायम आहे. त्यामुळे मी जसं तुमच्याशी बोलतोय तसं मी त्या जगातल्या लोकांशी बोलू शकतो, त्यांच्याशी संवाद साधतो. आणि हे अगदी लहानपणापासून मला कधी जाणवत नसेल, पण जसं मी मोठं होत गेलो तसं मला लक्षात ते आयडेंटिफाय करायला मला मदत झाली की हे लोक जे आहेत हे सगळ्यांना दिसतात, हे लोक सगळ्यांना दिसत नाहीत, मग ह्यांच्याशी संवाद कसा करायचा किंवा कुठे करायचा हे महत्वाचं असतं. पण मग हा म्हणजे कसं आहे, शिक्षण कसं मिळालं किंवा नाही? आता ह्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. एक तर जे मी शिकलो आणि जे मी शिकू शकतो. मी हिप्नोथेरपिस्ट आहे, मी पास्ट लाईफ रिग्रेशन करतो, मी क्रिस्टल हिलिंग, अनेक अशा गोष्टी आहेत ज्या मी शिकत गेलो गेल्या 20 वर्षामध्ये, आणि त्या मी शिकू शकतो कारण का ते मी पुस्तकातून शिकलोय कुठेतरी किंवा कोणाकडे तरी कोर्स अटेंड करून शिकलोय. दुसरा भाग जो आहे, जर मी आता बोललो की माझ्याकडे काही दैवी आशीर्वाद आहेत जेणेकरून मला त्या लोकातल्या लोकांशी संवाद साधता येतो, मला त्यांच्याशी बोलता येते, त्यांना मदत करता येते, आणि पर्यायाने इथे अडकलेलं, इथे जे लोक आहेत त्यांच्यामुळे त्यांना त्रास होतो त्यांना मदत होते. तर हे 2 भाग आहेत माझ्यापासून. आणि म्हणजे गेली किती वर्ष आहात तुम्ही, म्हणजे या क्षेत्रात किती वर्ष? या जन्मामध्ये आता मी जन्मापासून म्हणजे कारण का मी जेव्हा पास्ट लाईफ करतो तेव्हा बऱ्याच लोकांनी मला त्यांचा गुरु किंवा हिलर किंवा असं म्हणून बघितलेलं आहे त्यांच्या मागच्या जन्मांमध्ये, आणि ह्या जन्मामध्ये फार वयाच्या 3ऱ्या वर्षापासून मी माझ्या आजोबांबरोबर फिरतोय. माझ्या आजोबा पण ज्योतिष आणि वास्तू आणि मृत्यूनंतर काय ह्याच्यावर त्यांचा गाढा अभ्यास होता. आमचं मंदिर आहे पेंडला, आनंद गणेश मातृ मंदिर. त्यांच्यावर वयाच्या 3ऱ्या वर्षापासून म्हणजे थोडक्यात आजोबांचा वारसा तुम्ही पुढे चालवता? हो, आजोबांचा वारसा, एक तऱ्हेने त्यांचा वारसा,
मला अनेक ठिकाणून आलेले आशीर्वाद, माझ्या आईच्या माहेरचे काही व्यक्ती होते जे जे देखील संत पातळीचे होते त्यांच्याकडून आलेले आशीर्वाद, अशा बऱ्याच जणांकडून आलेल्या आशीर्वादाचा वापर करून मी लोकांना जेवढी मदत करता तेवढी करतो. म्हणजे असं तुम्ही म्हणू शकता एक वेगळ्या प्रकारची शक्ती तुम्हाला जन्मताच लाभली, वारसा हक्काने ती मिळाली असं म्हणू शकतो. दोन्ही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. माझं अनेक जन्माची माझी साधना आणि प्लस कारण का माणूस आपले आईवडील निवडतो. जेव्हा आपण जन्म घेतो तेव्हा आपण आपले पेरेंट्स निवडतो. त्यामुळे कदाचित मी हे कुटुंब म्हणून निवडलं असेल. अच्छा अच्छा. जिथे ह्या सर्व गोष्टींना व्हॅल्यू केलं जाते, त्यांना महत्त्व आहे. मंडळी लक्षात घ्या, आपण आपलं कुटुंब निवडतो. केवढं महत्वाचं स्टेटमेंट आहे त्यांचं. आपण नेहमी आपल्या आयुष्याला कोसत असतो की हे काय माझ्या बरोबर आहे, पण तुम्हीच ते निवडलेलं आहे. हे आपले आई वडील. तुम्ही बघा ना, रस्त्यामध्ये जी मुलं खेळत असतात, म्हणजे फार रस्त्यावर वाघरी लोक वगैरे जे इथे निरुळ होते, ती मुलं किती खुश असतात. ते रडत नसतात कारण का त्यांनीच निवडलेलं आयुष्य असते ते, आणि म्हणून ते खुश असतात की मला जसं पाहिजे तसं मला मिळालेलं आहे. जसजसे सेन्सेस वाढत जातात, श्रीमंत गरीब किंवा गोरा काळा हे भेद कळायला लागतात, त्यावेळेला ते दुःख मुलांमध्ये यायला लागते, साधारण 5व्या-6व्या वर्षानंतर. बरं, एखाद्या व्यक्तीवरती नकारात्मक प्रभाव आहे तर ती व्यक्ती किंवा मग ते तुम्ही कसं ओळखता? एखादी केस सांगून जर सांगितलं तर. बघा, जसं मी सांगितलं की माझ्याकडे येणारा जो माणूस आहे हा मला सांगत नाही की मला असं वाटते माझ्यावर काही गूढविद्येचा प्रयोग झाला आहे किंवा मला काही कोणी पछाडलेलं आहे. तो त्याचे प्रॉब्लेम्स वेगळ्या तऱ्हेने घेऊन येतो. जसं माझा बिझनेस चालत नाही आहे, माझं असं बायकोवर भांडण होते, किंवा ह्या वास्तूमध्ये माझं ग्रोथ झाली नाही आहे मला हवी तशी, किंवा थोडक्यात या भौतिक जगाशी संबंधित ते प्रॉब्लेम. बरोबर. आणि मग जेव्हा तो माणूस माझ्याकडे येतो, मी त्याचा जेव्हा अभ्यास करतो, तेव्हा मला लक्षात येते की ह्याचा हा 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 असे जे काही प्रॉब्लेम्स आहेत, आणि हे कांद्यासारखे असतात. म्हणजे एक 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 परत आपल्याला उघडायला लागते. पहिली परत झाल्यानंतर त्याच्या आतमध्ये काय, त्याच्या आतमध्ये काय, त्याच्या आतमध्ये काय. मग तिथे गेल्यावर, आत गाभ्यात गेल्यावर तुमच्या लक्षात येतं की काय. नाही, प्रत्येक लेअरमधनंच प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. जसं फ्रंट प्रॉब्लेम आला की बाबा त्याच्यावर काही गूढविद्येचे प्रयोग आहेत, किंवा त्याच्यानंतर त्याच्यावर काही शाप आहे का, किंवा त्यांनी काही शपथ घेतली आहे का, किंवा त्याचं काही पूर्वजन्मीचं प्रार्थना आहे का. म्हणजे शपथ घेतली म्हणजे थोडक्यात काय? शपथ घेतले याच्याकरता मी एक चांगलं तुम्हाला उदाहरण देऊ शकतो, जे पास्ट लाईफला पण निगडीत आहे. माझ्याकडे एक कपल येत होतं, त्यांना बाळ होत नव्हतं. लग्नाला 7-8 वर्ष होऊन गेले, तरी बाळ झालं नाही. तर मी कपल काउन्सिलिंग करतो जेव्हा बाळ होत नाही त्यावेळेला. तर त्या लेडीना मी ट्रान्सफर न्यायचा प्रयत्न केला, पण त्या काही पुढे जात नव्हत्या. मग जेव्हा मी हजबंडना ट्रान्सफर नेलं तेव्हा त्यांनी मला सांगितलं, एक लहान मुलगी आहे आणि ती माझा हात पकडलेला आहे. मी नॉर्मली प्रोटोकॉल जर पकडला असता तर मला त्या मुलीला इग्नोर करून प्रोटोकॉलनी जे काही माझी थेरपी आहे ते पुढे ठेव. पण मी फार इंट्युटिव्हली काम करतो, त्यामुळे बोलले ठीक आहे, तिचा हात पकडला ना, ती कुठे घेऊन जाते बघा. ती त्यांना घेऊन 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 हे मी ट्रान्सफर बोलतो, ती घेऊन गेली. आणि मग तेवढं अरे हे सगळं आजूबाजूला मला वेगळं दिसते, आणि मी देखील थोडा वेगळा दिसतोय. मी एक हे किसान आहे, मी शेतकरी आहे, आणि माझी बायको हीच आहे, पण ही थोडी वेगळी दिसते. पण माझी बायको मला लक्षात, आणि ही मुलगी जी आहे ही आमची मुलगी आहे. आणि त्यांची छोटीशी शेती होती, आणि ते सगळे खुश होते. मग अशा वेळेला मग आम्ही काय करतो की त्या जन्मातच त्यांना थोडं मागे पुढे करून बघतो की का ती मुलगी तिथे का घेऊन आली असेल त्यांना. तर असं लक्षात आलं की काही दिवसांनी त्या मुलीचा मृत्यू झाला. तर मी बोललो का झाला, ते दोघं रडत होते. बोललो का झाला मृत्यू. तर तिकडनं असं उत्तर आलं की त्या मुलीला माल न्यूट्रिशन, म्हणजे तिला अन्न पुरेसं मिळालं नसल्यामुळे तिचा मृत्यू झाला. आणि मग त्यावेळेला त्यांनी शपथ घेतली की आपण नालायक आई वडील आहोत, आणि आपल्याला आई वडील होण्याचा अधिकार नाहीये, त्यामुळे त्यांना अनेक जन्म बाळ झाला नाही. आणि जेव्हा ती थेरपी आपण पूर्ण केली तर त्यांना मुलगीच झाली. म्हणजे अशा प्रकारे शपथ जर मागल्या जन्मात घेतली असेल त्याचाही प्रभाव पडतो. हो, शपथ म्हणा, किंवा तुम्हाला एखादा शाप असेल तरी देखील. शापित वाचतो असतात, काही व्यक्तींना शाप असतात.
आणि ते तुम्हाला ओळखता येतं की काय हो, प्रकार. मी जसं सांगितलं की जेव्हा माणूस माझ्याकडे येतो, मी त्याचा फोटो घेऊन किंवा त्याला स्कॅन करतो एनर्जीज त्याच्या, तेव्हा मग त्याच्यावर असलेला जो त्रास आहे तो मला आढळतो. मग त्या त्रासाच्या पलीकडे आणखीन काही गोष्टी आहेत का त्या मला कळतात आणि मग एक 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 टप्प्याटप्प्याने म्हणजे म्हणजे कसं काय ते कसं कळतं ते म्हणजे थोडक्यात आता ते डिटेल आम्हाला कळणारही नाही पण नाही, मी सांगितलं ना की सर्वप्रथम जेव्हा मी त्या माणसाला भेटतो तेव्हा मी त्याचा फोटो घेतो, कारण का मी माझी ज्ञानेंद्रिय ही थर्ड आय ज्याला म्हणतो ती मी शक्यतो बंद ठेवायचा प्रयत्न करतो, नाही तर माझं रस्त्यात चालणं कठीण होऊन जाईल, कारण का रस्त्यामध्ये माणसांपेक्षा जास्ती आत्मे फिरत असतात. तर मी त्याचा फोटो घेऊन जेव्हा मी ध्यानात त्याला बघतो त्यावेळेला त्याच्या सोलशी मी त्याच्या आत्म्याशी कनेक्ट करून मला काही गोष्टी लक्षात येतात की बाबा ह्याच्यावर काही गूढविद्येचा प्रयोग आहे का, किंवा ह्याच्यावर काही दुसरा आत्मा भटकता आत्मा त्याच्यावर फिरतोय का, किंवा ह्यांनी काही शपथ घेतली का, ह्याच्या गेल्या जन्मातल्या काही गोष्टी आहेत त्याच्यामुळे त्याला हा त्रास होतोय का, आणि मग त्याला मी हे सगळं एक्सप्लेन करतो. मग त्याला ते पटलं तर मग आम्ही पुढे थेरपीमध्ये. तुम्ही मृत व्यक्तींच्या आत्म्याशी संवाद साधतात असं एक हे आहे, आणि जिवंत व्यक्तींच्या आत्म्याशी संवाद साधतात, हे कसं म्हणजे दोन्ही सांगा. बरं, सर्वात पहिलं म्हणजे जर आपल्याला भूत किंवा आत्मा समजून घ्यायचा असेल तर मग त्याच्याकरता माणूस समजणं गरजेचं आहे. माणूस म्हणजे काय? माणूस म्हणजे हे शरीर आहे, शरीरामध्ये एक आत्मा आहे आणि आत्म्याबरोबर एक मन आहे. म्हणजे हा फोन आहे, साधा उदाहरण आहे. फोन हा इन्स्ट्रुमेंट आहे, ह्याच्यामध्ये सिम कार्ड आहे आणि ह्याच्यामध्ये मेमरी कार्ड आहे. तर तुमचा फोन म्हणजे तुमचं शरीर आहे, तुमचं सोल म्हणजे तुमचं सिम कार्ड आहे आणि तुमचं मेमरी कार्ड म्हणजे तुमचं मन आहे. जेव्हा माणूस मरतो त्यावेळेला किंवा माझा फोन खराब झाला तर मग मी ह्याच्यातलं सिम कार्ड आणि मेमरी कार्ड काढून दुसऱ्या फोनला टाकतो. त्याचप्रमाणे जेव्हा शरीर माणसाचं थकते किंवा काही कारण असतं ते त्या आत्म्याला शरीरात राहायचं नसेल त्यावेळेला ते इन्स्ट्रुमेंट किंवा शरीर बदलतो, पण मन त्याच्याबरोबरच जाते. म्हणजे सगळ्या आठवणी, जसं मला हे आता पाणी प्यायचं आहे, या पाण्याची चव काय आहे ही माझ्या मेमरीमध्ये स्टोर्ड आहे, हे माझ्या मनात स्टोर्ड आहे, पण ह्याचा मला जर आस्वाद घ्यायचा असेल तर मला ह्याच्याकरता शरीर लागणार आहे. तर शरीराची तेवढीच गरज लागते. तर जसं मृत व्यक्ती आहे त्याचा आत्मा आहे, तसंच जिवंत माणूस आहे त्याचा आत्मा आहे. म्हणजे ह्या दोन आत्म्यांमध्ये विशेष फरक नाही. फक्त जसं एखाद्या देशात आपण जातो आणि जेव्हा आपला विजा संपतो तेव्हा आपल्याला तो देश सोडावा लागतो, त्याचप्रमाणे ज्यावेळेला माणूस मरतो त्याच्याकडे शरीर नसते त्यावेळेला त्यांनी इकडनं दुसऱ्या परलोकात म्हणजे ज्याला स्पिरिट वर्ल्ड म्हणतात तिथे जाणं गरजेचं असते. आणि जर तो नाही जाऊ शकला तिथे तर तो इथे भूत ज्याला आपण म्हणतो असं येऊन अडकून पडतो. आणि मग जिवंत व्यक्तीशी त्या आत्म्याशी संपर्क करण्या म्हणजे काय कशासाठी करतात? मी मगाशी सांगितलं की आत्म्याकडे सगळी इन्फॉर्मेशन आहे, एकूण एक इन्फॉर्मेशन आहे. म्हणजे तुमच्या सगळ्या जन्मातली इन्फॉर्मेशन त्याच्याकडे या जन्मात देखील. तर मग त्याला जो त्रास होतोय हा का होतोय हे शोधून काढण्याकरता मग त्याच्याशी संवाद साधायला लागते. मग आपली म्हणजे R&D करत बसावं नाही लागत की बाबा ओके ह्याला पास्ट लाईफ आहे का, ह्याच्यावर काही गूढविद्या आहे का, असं R&D करण्यापेक्षा आपण टू द पॉइंट हिलिंग करू शकतो. एखादी केस अशी झाली होती का की कशा संदर्भामध्ये? जिवंत व्यक्तीच्या आत्म्याशी संबंध ठेवून ती केस सॉल्व्ह केली? हो, केली आहे मी. फार वर्षापूर्वी 2007च्या दरम्यान माझ्या आईच्या फार जवळची मैत्रीण आहे, तिचा मुलगा साधारण माझ्या वयाचाच आहे. तो फार आजारी होता आणि त्याला लीलावतीमध्ये ठेवलं होतं आणि दररोज नवीन कॉम्प्लिकेशन होतं, दररोज. म्हणजे आज काय तर मग हाच प्रॉब्लेम, उद्या काय तर तोच प्रॉब्लेम, असं करत 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 तो म्हणजे त्याची कंडिशन फार डेटोरेट होती. माझी आई त्याला बघायला गेली होती आणि घरी येऊन ती रडायला लागली. माझा एक नियम आहे की सांगितल्याशिवाय किंवा मदत मागितल्याशिवाय मदत करत नाही. माझी आई बोलली तो माझ्या मुलासारखं आहे, तू जा मी सांगते म्हणून. मी एवढी ठीक आहे. मी दुसऱ्या दिवशी मी गेलो. पण लीलावतीमध्ये जर तुमच्यापैकी कोणी गेलं असेल कोणाला बघायला तर तुम्हाला लक्षात असेल ते फार स्ट्रिक्ट आहे. तिथे तुम्हाला दुसरं कुठच्याही तऱ्हेचं काही करता येत नाही. म्हणजे इव्हन मला पण त्याला बघायला जायला माझ्या मावशीला खाली यायला लागलं. तिचा पास घेऊन मी वरती गेलो आणि त्याच्याबरोबर ते सगळे फिरत होतेच आमच्या अवतीभोवती. मग मी त्याला बघितलं. त्याला बघितल्यानंतर मी घरी आलो आणि मग मी जेव्हा ध्यानात बघितलं तेव्हा तो बोलला मी 4-5 दिवसात चाललो. मी बोललो का चाललायस तू? नाही, माझ्या हातनं काहीतरी गुन्हा घडलाय त्यामुळे मला नाही थांबायचं इथे. मी बोललो ठीक आहे, आपण ह्याच्यावर काहीतरी उपाय करूया. मग जेव्हा त्या आत्म्याशी संवाद साधला आणि त्याला जेव्हा मी कन्व्हिन्स केलं, तेव्हा त्याला मी समजवलं की नाही तुझं राहणं गरजेचं आहे, तेव्हा त्याच्या प्रकृतीमध्ये सुधारणा व्हायला लागली.
विदिन 7 days त्याला डिस्चार्ज मिळाला. त्याच्यानंतर मग त्याचा जॉब सुटला होता. त्याला त्याच्या दुप्पट पगाराचं नोकरी अमेरिकेत लागली. तिथे तो ऑलमोस्ट सेटल झाला. त्याला तिथे बाळ झालं. त्याचं बाळ त्याचं अमेरिकन आहे आता काही त्याच्या आईची तब्येत बसली म्हणून परत आले. पण सांगायचं होतं काय की जर आत्म्याने ठरवलं तर मग तो कंडिशनमध्ये व्हेरिएशन आणू शकतो ओरिजिनल. म्हणजे त्यानुसार त्याचं शरीराचं क्रिया घडतात. हो, त्यानुसार तो सपोर्ट करायला लागला मेडिकेशनला, जे ह्याच्या आधी 10 दिवस तो करत नव्हता. आत्म्याने ठरवलं होतं की मी आता जायचं. आत्म्याने ठरवलं होतं की मी 2-4 दिवसात आता मी निघणार. असा तो संबंध मन, आत्मा आणि शरीर असा मला वाटतं असं. मन तुमच्या मेमरी स्टोअर करते. तू जसं आता आपण इथे आहोत, ही मेमरी एनग्रेव्ह झाली, म्हणजे ती CD सारखी ती स्क्रॅच झाली. तुम्ही मेमरी काढू नाही शकत मनातली, ती मेमरी राहणार. मला वाटतं छोटासा कमर्शियल ब्रेक असतो तसा हा ऍक्सिडेंटल ब्रेक झाला. काही हरकत नाही. थोडा गंभीरच थोडा विषय आहे, त्यामुळे जरा थोडं लोक पण रिलॅक्स झाले. सर, आपण आपल्या गप्पांना पुढे नेऊया. मृत्यू घडतो म्हणजे नेमकं काय होतं आणि मृत्यूनंतरचं जीवन काय असतं? ओके. लोकांना वाटते की त्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, त्या शरीराला जे काही अंत्यसंस्कार हिंदू पद्धतीने किंवा कुठच्या धार्मिक पद्धतीने झाल्या म्हणजे मृत्यू पूर्ण झाला आहे. तर तसं नसून जेव्हा हा आत्मा आणि मन जेव्हा शरीरापासून वेगळं होते त्यावेळेला त्यांनी, मी जसं मग सांगितलं की त्यांचं एक परालौकिक जग आहे ज्याला स्पिरिट वर्ल्ड म्हणतो, त्यांनी तिथे प्रवेश करणं गरजेचं असते. आणि त्याकरता 4 दिवसाकरता उजेड येतो त्या आत्म्याला घेऊन जायला, की त्या जगामध्ये घेऊन जायला मेसेंजर येतात तिकडनं, ज्याला आपण देवदूत म्हणतो, ते येतात आणि त्यांच्याबरोबर जाणं गरजेचं असते. पण म्हणून आपण 3 दिवस पणती किंवा दिवा लावण्याची पद्धत. 3 दिवस पणती लावण्याचं कारणच ते आहे की तो दिवा एक तऱ्हेचा संकेत आहे की आत्म्याला की बाबा तुला त्या लोकात जाण्याची गरज आहे किंवा तुला तिकडचा विजा संपलाय, तुला आता तिथे जायचं आहे. पण शेवटी ते मन आहे आणि मनाच्या बऱ्याचशा इच्छा असतात. तर मग त्या माणसाचा लोभ असतो की बाबा माझ्या बायका, लोभ म्हणजे अशा प्रेम असते की माझ्या बायका मुलांचं काय होणार पुढे, किंवा माझं मी एवढं सगळं करून ठेवलं आहे त्याची काळजी घेणार आहे. ह्या सगळ्या गोंधळामध्ये जर ती बस सुटली 4 दिवसाची आणि जर तो उजेड आहे हा निघून गेला म्हणजे तो लुप्त झाला, तर मग तो जो आत्मा आहे तो इथे ज्याला आपण भूत म्हणतो, भूत म्हणून अडवतो. आणि जर तो आयडियली त्या उजेडामध्ये गेला तर त्याचा तो मृत्यू पूर्ण झाला असं आपल्याला म्हणणं. तो त्या जगात जाऊन पोहोचतो जिथे जायचं हो, असतं. त्या जगात जाऊन तो काय करतो हे सेकंडरी आहे, पण त्यांनी त्या जगात जाणं गरजेचं आहे. आणि तो मृत्यू पूर्ण तेव्हा होतो जेव्हा तो त्या जगामध्ये एंट्री करतो. त्या जगात गेल्यानंतर मग बरेचसे प्रोसेस असतात. जसं आता एक 60-70-80 वर्ष जेव्हा त्या जगातनं तो बाहेर आलेला असतो, तर मग त्याच्यावर हिलिंग होते. त्याला म्हणजे आपण म्हणतो ना बाहेरनं बऱ्याच आपण आल्यानंतर मग तो हिलिंग प्रोसेस होतो त्या आत्म्याचा. आणि मग साधारण आपल्या इकडच्या 13व्या दिवशी आत्मा त्या जगातल्या जसे आपल्या इथे नातेवाईक आहेत तसे त्या आत्म्याच्या नातेवाईकांची त्याची भेट होते. त्यामुळे इथे आपल्याकडे 13व्या दिवशी घरात मृत्यू झाला असला तरी गोडाचं जेवण असते, कारण का ते सेलिब्रेशन असते त्याचं आत्म्याचं तिथे मिलन आपण ते इथे साजरी करत असतो, आपण तो साजरा करत असतो तिथे. आणि आपण पण किती दिवस दुःख करायचं हेही त्यामुळे हे होतं की आता झाले 13 दिवस झाले त्याचं तिकडेच सुरू झालं किंवा. हा बरोबर, अगदी म्हणजे तुम्ही जेवढी त्याची आठवण काढत राहाल त्या व्यक्तीची तेवढं त्याला तिथे त्रास होणार. म्हणजे त्याच्या कमरेमध्ये तुम्ही पट्टावून त्याला समजा धाव होता ते शक्य नाही होणार ना, तो खेचला जाणार परत जर तो इथे पण त्याला तेवढंच अट्रॅक्शन असेल त्या फॅमिलीत. त्यामुळे आपण नाही विसरायचं नाहीये किंवा आदर कमी नाही करायचा, पण त्याच्या आठवणीत रडत राहणं किंवा त्या माणसाला परत येईल का किंवा काही असे प्रयोग करणं जसं प्लॅनचेट वगैरे लोक करतात तसं करणं बरोबर नाही. म्हणजे थोडक्यात आपण इथल्या ह्याच्यात त्याला गुंतवू नये, त्याला मुक्तीच्या मार्गाने जाऊ द्यावं. मुक्ती आणि मोक्ष फार मोठे शब्द आहेत. हा फक्त मृत्यू पूर्ण होणे
अच्छा, तेव्हा तो मृत्यू पूर्ण होतो. हा फक्त मृत्यू पूर्ण झालाय, त्यांनी त्या जगात जाणं. त्याला मोक्ष किंवा मुक्ती नाही मिळाली त्याच्यामध्ये. मोक्ष किंवा मुक्ती तेव्हा मिळते जेव्हा त्याचे इकडचा सगळा हिशोब पूर्ण होतो. देवाने जेव्हा आपल्याला बनवलं तेव्हा आपल्याला 10 रुपये दिले, सांगितलं जा तुम्ही खाली आणि हे खर्च करा, मज्जा करा, पण परत येताना हे तुमच्याकडे 10 रुपये असायला पाहिजे. मी फार खर्चिक माणूस आहे, मी 5 रुपये खर्च केले आणि 5 रुपयेच झाले. तुम्ही कन्झर्वेटिव्ह आहात, तुम्ही आणखीन 2 रुपये त्याच्यात जोडून 10 रुपयांनी 12 रुपये घेऊन वरती गेले. ते नाही खर्च केला, नाही केले, ते 10 रुपये घेऊन वरती गेले. तुम्ही खुश आहात की बाबा माझ्याकडे 12 रुपयात मी आरामात जाऊ शकते वरती आणि मला घेणार आहात. पण जेव्हा आपण जातो तेव्हा देव म्हणतो नाही, हे 2 रुपये तुला खर्च करायला लागणार आहेत, कारण काही तुझे नाही आहेत, हे ज्याला कमी पडतात त्याला मिळायला पाहिजेत. माझे 5 रुपये शॉर्ट आहेत, ते त्याच्यातले 2 रुपये तुमच्याकडे आहेत कुठेतरी. आणि मग आपण ह्या फेऱ्यामध्ये असे अडकतो की आपण कुठेतरी जास्ती घेतोय किंवा कमी घेतोय आणि मग ते वरती जाऊन पुन्हा आपल्याला खाली पाठवण्यात येते. त्यामुळे मी मगाशी बोलल्याप्रमाणे की आपला जो जन्म होतो, आपण आपले पेरेंट्स निवडतो. का निवडतो? कारण का आपल्याला जे 10 रुपयाचं जे टार्गेट आहे आपलं, जे आपल्याला खर्च करायचे किंवा आपल्याला कमवायचे ते कुठे मिळतील, म्हणजे कोणाला किती द्यायचे आणि कोणाकडनं किती घ्यायचंय, ते सर्कल मला इथे दिसलं. बाबा ओके, इथे हा माणूस आहे, ह्याच्याकडनं मला एवढं घ्यायचंय, हा माणूस ह्याला एवढं द्यायचंय, तर आपण तिथे जन्म घेतो. हेच ऋणानुबंध म्हणू शकतो आपण, किंवा आपल्या आयुष्याचं काहीतरी इप्सिट ठेवून आपण आलोय आणि ते पूर्ण करतोय. अगदी बरोबर. हो, आणि ह्या सर्कल मधनं सुटायला एकच फक्त म्हणजे कधीतरी कोणीतरी माझा खून केला म्हणून मी त्याचा खून करणं, हे म्हणजे त्याच्यातून सुटणं नाहीये. त्या व्यक्तीला क्षमा करणं आणि त्याला प्रेम देणं, हा एकच रस्ता आहे ह्याच्यातून सुटायला. तेच तिथे त्याच विषयी विचारायचं होतं की 4 दिवसानंतर तो उजेड जो मार्ग असतो तो बंद होतो, तो आत्मा इथेच अडकतो, मग पुढे काय? जेव्हा तो आत्मा इथे अडकतो तेव्हा अनेक गोष्टी घडू शकतात. जसं तुम्ही एखाद्या बाहेरच्या देशामध्ये तुमचा विजा संपलाय तर तुम्हाला डिपोर्ट करण्यात येऊ शकते किंवा जेलमध्ये टाकू शकतात, किंवा तुम्ही तिथे काही चुकीच्या लोकांच्या हाताला लागू शकतात. त्याचप्रमाणे जो आत्मा इथे अडकलेला आहे, जो कुठे ना कुठेतरी शोधात आहे गोष्टींच्या, त्या सर्वात पहिलं म्हणजे तर तो त्याची वासना किंवा त्याची इच्छा पूर्ती करता एखादं रिकामं शरीर शोधत असतो. रिकामं शरीर म्हणजे जिवंत, ज्याचा दरवाजा उघडा आहे. तर मग तो त्या शरीरामध्ये जाऊन राहण्याचा प्रयत्न करेल, किंवा जर त्या आत्म्याचे खरोखर वाईट दिवस असेल तर तो एखाद्या तांत्रिकाच्या हातात लागून तो तांत्रिक त्याच्यानं बऱ्याचशा गोष्टी करून घेऊ शकतो. अशा बऱ्याचशा गोष्टी त्या आत्म्यावर घडू शकतात. एकच विचारते, दरवाजा उघडा आहे म्हणजे काय? दरवाजा उघडा आहे म्हणजे देवाने आपल्या सगळ्यांना आभा दिलेली आहे, जी मला दिसते. साधारणतः आपल्या शरीरापासून 6 ते 8 इंच तो असा उजेड असतो, ऑरा ज्याला म्हणतात, आभा ऑरा. आणि ही जी आभा आहे ही आपलं नॅचरल प्रोटेक्शन आहे, जे देवाने दिले कुठच्याही तऱ्हेच्या नकारात्मक ऊर्जांपासून स्वतःला वाचवण्याकरता. पण काही कारणास्तव जर ह्या ऑरामध्ये जर क्रॅक आले किंवा डेंट आले किंवा हा ऑरा फाटला तर मग काही बाहेरची नकारात्मक ऊर्जा तुमच्यापर्यंत येऊ शकते आणि ती तुम्हाला इन्फ्लुअन्स करू शकते. पण मग क्रॅक कशाने होतो काय? ओके, 4 मुख्य कारणे आहेत क्रॅक होण्याचा. पहिलं कारण म्हणजे इंटेन्स निगेटिव्ह इमोशन, म्हणजे तीव्र नकारात्मक भावना, राग, द्वेष, ईर्ष्या, मत्सर. ह्याच्यामध्ये 2 भावना आहेत त्या 0 to 100 म्हणजे अगदी लवकर वाढतात, राग आणि भीती. म्हणजे इथे आपण शांतपणे बसलो, अचानक इथे लाईट फ्लिकर व्हायला लागले तर सगळ्यांमध्ये भीती निर्माण होईल. जसा मत्सर आणि द्वेष नाही होत, तो वाढायला हळूहळू लागतो. म्हणजे माझ्या नेबरनी गाडी घेतली, त्यांनी घरला रंग मारला, तो हळूहळू होणार प्रोसेस. भीती आणि राग हे 2 जे नकारात्मक भावना आहेत ह्या 0 to 100 किंवा अतिशय पटकन वाढू शकतात त्या. दुसरं म्हणजे तुमचं म्हणजे सेडेशन, म्हणजे इवन मेडिकेटेड सेडेशन, किंवा काही माणसं दारू वगैरे पितात किंवा ड्रग्स करतात ते. तिसरं कारण म्हणजे ॲक्च्युअल ऑपरेशन. ह्या कारणामुळे तुमचा ऑरा फाटतो, आणि ज्या वेळेला ऑरा फाटतो तुमचा दरवाजा उघडा आहे तर कोणी आतमध्ये येऊ शकतो. अशा ऑरा असलेल्या व्यक्ती या पटकन या अशा निगेटिव्ह गोष्टी कॅच करतात किंवा त्याच्यात प्रवेश करू शकतात. हो, कारण का सिंपल आहे, तुमचा दरवाजा तुम्ही उघडा ठेवलाय,
काही तुम्ही सिक्युरिटी नाही केलं तर कोणी येऊ शकते आतमध्ये आणि हे होऊ शकतं. बरं, हे व्यक्तींविषयी झालं. एखादी वास्तू बाधित का होते ते तुम्ही कसं ओळखता? जसं मी सांगितलं की मी जसं माणसांच्या आत्म्याशी मृत किंवा जिवंत बोलू शकतो तसं मी वास्तूशी बोलू शकतो. जेव्हा मी एखाद्या जागेमध्ये जातो किंवा एखाद्या ऑफिसमध्ये किंवा मी इवन बोटींवर पण जातो काम करायला, म्हणजे फिशर म्हणजे जे मासेमारीचे बोटी असतात त्याच्यावर पण जातो, तेव्हा मला लक्षात येते की त्या बोटीमध्ये एक्झॅक्टली काय किंवा त्या जागेमध्ये काय एक्झॅक्टली त्रास आहे बाबा, त्याच्यावर काही गूढ प्रयोग झालेत का किंवा तिथे काही असे भटकते आत्मे फिरत आहेत का किंवा त्या जागेवर काही शाप आहे का किंवा त्या जागेला त्या जागेमध्ये पंचतत्व जे असतात ते बॅलन्स नाही आहेत का किंवा स्त्री आणि पुरुष तत्व जे असते जागेत ते बॅलन्स आहे. ह्या सगळ्या गोष्टी मला आढळतात आणि मग त्याच्यावर उपाय करायचे. मग एकदा समजा कळलं तुम्हाला या वास्तू असं काही आत्मा म्हणा किंवा निगेटिव्ह जी एनर्जी आहे ते वास करून आहे, तर मग कसं तुम्ही काय संवाद साधता त्याची काय निघून जा काय म्हणजे? बघा सर, शेवटी काय आहे की ती जागा क्लीन करणं गरजेचं आहे. त्या जागेमध्ये अशा काही नकारात्मक लहरी असतील तर त्या काढायचं काम माझ्या पद्धतीने मी करतो. जर आत्मे असेल तर त्यांचा मृत्यू पूर्ण करायचं काम करतो. कारण का देवाच्या कृपेने माझ्याकडे जो उजेड जो 4 दिवसात त्याच्याकरता लुप्त झालेला आहे तो उजेड माझ्या देवाच्या कृपेने मी आणण्याची क्षमता माझ्यात आहे. मग त्याला त्या उजेडामध्ये पाठवण्याचं काम मी करतो. जर एखादा आत्मा तिथे अडकला असेल, जर शाप असेल तर तो शाप कोणी दिलाय, किती जुना आहे, ह्या सगळ्या शोधून काढायचं मी काम करतो. बरं, हे तुम्ही म्हणता की ऑरा, ह्याच्यावर मी तुम्हाला छोटंसं उदाहरण देतो. सोलापूरमध्ये मी एक काम करायला गेलो होतो. तर तो जो बंगला आहे सोलापूरमध्ये तिथे शंकर महाराजांचं वास्तव्य होतं आणि त्यांच्या घरामध्ये वरती पहिल्या माळ्यावर तिथे शंकर महाराजांचं मंदिर देखील आहे आणि मागच्या साईडला ती प्रेस आहे. तर माझ्याकडे ते प्रेझेंटिंग प्रॉब्लेम घेऊन अशा आल्या आणि हे प्रॉपर प्रेझेंटिंग प्रॉब्लेम घेऊन आले की त्यांच्या जे वहिनी आहेत म्हणजे त्यांचं लग्न त्या इथे मुंबईत आहे, त्यांच्या वहिनींना काउंटरवर 2 बायका जळताना दिसत होते सतत. त्यांचं हॉटेल होतं असं छोटंसं पुढे तिथे. तर मी बोलो आपण बघूया. मग मी सोलापूरला गेलो होतो आणि मी जेव्हा त्या जागेत गेलो तेव्हा मला असं लक्षात आलं की तिथे 2 नाही 3 आत्मे जळताना दिसत होते. तर ह्या ज्या 2 बायका होत्या ह्यांचा मृत्यू साधारणतः 100-150 वर्षापूर्वी झाला होता, जेव्हा तिथे शेत होतं. आणि हा जो माणूस होता, बोलून हा जो माणूस होता, ह्या माणसाने त्या बायकांवर अतिप्रसंग केला होता आणि त्यांनी त्यांना जिवंत जाळलं होतं. त्यानंतर मग ह्या बायकांनी आत्मस्वरूपात त्यांना मारून ते सगळे तिथे अडकलेले होते. आणि ते म्हणजे कसं ते कुटुंब थोडंसं आध्यात्मिक असल्याने त्यांना ती जाणीव होती. हो, जाणवलं काय त्यांच्या वहिनीला लिटरली दिसलं ते की त्या, आणि ते फार म्हणजे घाबरले नाहीत पण ते विचारत की हे काय चाललंय, कारण का शेवटी ते घराचाच भाग होता तो त्यांचा हॉटेल. बरं, जसं तुम्ही ऑराबद्दल बोलत होतात तर नजर म्हणजे दृष्ट लागणं आपण आपल्याकडे असतं की नजर काढणं की ते कितपत आहे की जे ऑरा क्लिअर करण्याचं हे आहे? हो, मी जसं सांगितलं 2-3 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही दरवाजा उघडा ठेवलाय तर काही आतमध्ये येऊ शकते. एखाद्या काही माणसांची इच्छाच एवढी वाईट असते की ते लहरीच्या स्वरूपामध्ये अशा माणसाला लागू शकतात. मग त्यांनी कोणाकडे तरी तांत्रिकाकडे जाऊन काही गूढविद्येचा प्रयोग करायची गरज नाही लागत. मग त्यांनी फक्त बघणं किंवा विचार करणं त्या माणसाबद्दल वाईट पुरेसं होते आणि त्या माणसाला त्रास व्हायला सुरू होतो. गूढ विद्या म्हणजे जसं की आता असं म्हटलं जातं की करणी केली आहे भानामध्ये किंवा काळी ब्लॅक मॅजिक, काळी जादू म्हणतो. तर त्याच्याविषयी थोडंसं काय कितपत हे असं काय तुमचे अनुभव आहेत का? काय कितपत? हो, बरेचसे आहेत. मी जेव्हा या क्षेत्रात काम सुरू केलं तेव्हा मला ब्लॅक मॅजिक विषयी फार काही माहिती नव्हतं, पण जसं मी करत गेलो तर मला असं लक्षात आलं की जवळजवळ 1000 पद्धती आहेत ब्लॅक मॅजिक करायची. म्हणजे तुमच्या नावापासनं, फोटोपासनं, कपड्यापासनं, तुमच्या केसांपासनं ते फार अनेक पद्धती आहेत त्याच्यामध्ये. तुमच्यावर ब्लॅक मॅजिक एखाद्या माणसाने ठरवलं करायचं होतं. एक आणखीन एक क्लासिक एक्झाम्पल माझ्याकडे आहे. चेंबूरमध्ये एक फार इन्फ्लुएन्शियल फॅमिली, मी नाव नाही घेणार त्यांचं.
तर त्यांचा स्वतःचा बंगला होता तिथे, आता त्यांनी सोडलं चेंबूर. तर ते जेव्हा लॉबीत नाही यायचे तर त्यांच्या मागनं छन 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 आवाज यायचा. त्यांनी ह्याच्यावर उपाय म्हणून घरात एक मोठी पूजा ठेवली, तर आपोआप गच्चीमध्ये दगड पडायला लागले. आजूबाजूला काही नव्हतं तरी पण दगड पडत. तर हा सगळा जो प्रयोग होता गूढ विद्येचा. ती केस स्वतः तुम्ही सॉल्व्ह? हो मी केली. हो मी केली. त्यानंतर त्यांच्या मुलाचं स्टेबिलिटी नव्हती, त्याचं लग्न होत नव्हतं, त्याचा एक डिवोर्स झाला होता, अशा त्या प्रॉब्लेम तो फेस. हिप्नोटिझम किंवा संमोहन शास्त्राचा तुम्हाला या सगळ्या केसेस सॉल्व्ह करायला किती उपयोग होतो, कसा उपयोग? हिप्नोटिझम नाही करत मी हिप्नोथेरपी करतो. 2 गोष्टींमध्ये फरक आहे. मी हिप्नोथेरपी करतो म्हणजे हिप्नोटिझममध्ये त्या समोरच्या व्यक्तीच्या विलशिवाय देखील काही गोष्टी आपल्याला कळू शकतात, पण हिप्नोथेरपीमध्ये तसं नाही आहे. हिप्नोथेरपीमध्ये त्या माणसाला जेवढी मला इन्फॉर्मेशन द्यायची आहे त्या थेरपीला धरून तेवढीच तुम्हाला इन्फॉर्मेशन देणार. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला म्हणजे त्याला मी तुझं बँकिंग पासवर्ड सांग असं काही तुम्हाला देणार नाही, कारण का तुम्हाला विचारणार की ह्याची गरज. तो तेवढा जागृत अवस्थेत असतो त्यावेळी. म्हणजे मी त्याच स्टेटपर्यंत त्याला घेऊन जातो ज्या स्टेटमध्ये आपण सगळ्यांनी तो अनुभवलेला असतो दिवसातून 2 वेळा. जेव्हा आपण रात्री झोपत असतो, आपल्याला झोप लागत असते पण लागलेली नसते. जेव्हा आजूबाजूला मुवमेंट आपल्याला जाणवत असते पण आपण झोपेत असतो. आणि ती स्टेट होते जर आपण नॅचरली सकाळी उठलो अलार्म शिवाय, तर की आपल्याला जाग येत असते, आपल्याला आजूबाजूचे आवाज आपल्याला जाणवत असतात पण आपण जागे नसतो. दिस इज द अल्फा स्टेट. ही अल्फा स्टेट आहे तुमच्या मनाची, आणि त्या स्टेटमध्ये डॅबल करून म्हणजे त्या स्टेटमध्ये जाऊनच बरीचशी इन्फॉर्मेशन मिळते. ह्याचं एक्झाम्पल द्यायचं झालं तर माझ्याकडे एक क्लायंट आली होती, तिच्या अंगावर फोड यायचे पाण्याचे, आणि तिने बरेचसे प्रयोग म्हणजे बरेचसे डॉक्टर्स केले, ॲलोपॅथी होमिओपॅथी वगैरे, पण काही उपयोग झाला नाही. माझ्याकडे आली ती, तर आम्हाला वाटलं काय निघणार आहे, म्हणजे काय पास्ट लाईफ जाणार आहे का काय होणार, म्हणजे एवढ्या वर्षाचा त्रास होता तिला. तुम्ही विश्वास ठेवा, तिचं उत्तर होतं की ही मुलगी आंघोळीनंतर तिचं तुम्ही तिला संमोहनशास्त्राचा वापर केला. ह्या बाबतीने समोर ही मुलगी आंघोळ झाल्यानंतर अंग रफली घासते, एवढंच फक्त कारण होतं. मी तिच्या अंतर्मनाला समजवलं की बाबा ठीक आहे, मी हिला सांगेन आणि तिला एक चांगला सॉफ्ट टॉवेल ह्याला सांगेन, आणि नेक्स्ट डे तो आंघोळीनंतर तो बॉईल फुटला, त्यानंतर आतापर्यंत तो बॉईल आला नाही. म्हणजे एवढं सिम्पल कारण देखील होते, कारण का आपण अंतर्मनाशी बोलत नाही. तर माझ्याकडे एखादं मी सांगायला विचारू, मला एक दिलं असतं तर मी ड्रॉ करून दाखवलेलं असतं, पण राहू दे असं त्याचं. आपलं जे नाही ते तेवढं दिसणार. आपलं सचेत मन आहे, हे सचेत मन आपल्या टोटल मनाच्या अतिशय छोटासा भाग आहे, म्हणजे 5 ते 60% जे आता आपण बोलतोय. अंतर्मन जे आहे, मला खुर्ची लागली, ही पण बसायला लागली. अंतर्मन तो मोठा भाग आहे तुमच्या मनाचा, 70-80%, आणि ही इज द बिग ब्रदर. त्याच्या हिशोबाने जर तुम्ही चालले तर तुम्हाला पुढचाच आजार होणार नाही कधीच. पण आपण मॅनिप्युलेटिव्ह जगात राहतो, त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी आपल्याला तो एको कमी करता येतं, फार एकोमध्ये जातो. हो ना, म्हणून मी तर थोडं लांब धरत होतो. ठीक आहे. तर तुम्ही जर तुम्ही त्याचं ऐकलं आणि त्याच्या हिशोबाने जर वागत गेले तर मग तुम्हाला आजार नाही होणार. कारण का प्रत्येक आजाराचं जे मूळ आहे हे तुमच्या अंतर्मनात आहे, आणि जे शरीरावर दिसते ते फक्त सिम्पटम आहेत. आणि हिप्नोथेरपीचा हाच एक बेस आहे. म्हणजे आतला आवाज म्हणतो आपण ते. अगदी बरोबर. संमोहन जेव्हा होतो, संमोहन शास्त्र जेव्हा वापरलं जातं तेव्हा हा आतला आवाज जाणून घेण्याचा तुम्ही प्रयत्न करता? हा, आतला आवाज जाणून घेण्याचा नाही, त्याच्याशी संवाद साधतो. कॉन्शियस माइंड जे सचेत मन आहे त्याला बायपास करून त्याच्याशी चर्चा करणं, आणि त्याच्या खालचा भाग जो आहे तो प्रिमिटिव्ह माइंड आहे, ज्याच्यामध्ये तुमच्या गेल्या जन्मांचे सगळा डेटा आहे. अतिशय इंटरेस्टिंग. मला वाटतं मनाविषयी थोडंसं सांगा ना. ओके. आपण बऱ्याच वेळा असं बघितलं की एखादा माणूस असतो जो दारू पीत असतो, सिगरेट ओढत असतो, तंबाखू खातो, तो फार लांब आयुष्य जगतो, त्याला कॅन्सर वगैरे होत नाही. पण एखादा माणूस असतो जो फार एक हेल्दी लाईफस्टाईल जगत असतो, म्हणजे सगळे नियम पाळत असतो, दारू किंवा सिगरेट किंवा काही न पिता पण त्याला कॅन्सर होतो. बरोबर आहे, असं बऱ्याच लोकांनी बघितलं असेल. कॅन्सर किंवा कुठचाही आजार, मी मगाशी सांगितलं, तो मनामध्ये
निर्माण होतो आणि शरीरावर फक्त त्याचे सिम्पटम दिसतात. तर आपण ज्याच्यावर उपचार करत असतो तो सिम्पटम आहे. उपचार मनात झाले तर मग तो आजार बरा होऊ शकतो. कॅन्सरचं जो मुख्य कारण आहे तो आहे सप्रेस्ड अँगर. म्हणजे त्या माणसाला कुठच्यातरी व्यक्तीविषयी किंवा कुठच्या सिस्टीमविषयी किंवा कुठच्यातरी घटनांविषयी प्रचंड राग आहे आणि तो राग तो जर वेंट नाही करू शकला, तर तो बाहेर नाही काढू शकला, तर त्याच्या सिस्टीममध्ये तो कॅन्सर म्हणून तो दिसतो. तुम्ही कुठच्याही अशा माणसाची भेटा बोला ज्याला कॅन्सर आहे, तर कुठे ना कुठेतरी आत्मनं त्याला धगधग आहे कुठच्या तरी गोष्टीची, जो ज्याला तो त्याला तो काही करू नाही शकत किंवा त्याला करता येत नाही. आणि जेव्हा मी अंतर्मनाशी बोलतो आणि जो अंतर्मनाला आपण कन्व्हिन्स करतो की ठीक आहे, किंवा जो राग आहे तो रिलीज करतो, त्यावेळेला ऑटोमॅटिक त्याचं शरीर ती सुधारणा दाखवायला सुरुवात. थोडक्यात मनोकायिक आपण आजार म्हणू शकतो की 100% आजार हे सायकोसोमॅटिक आहे. तुमच्या मनामध्ये निर्माण होऊन ते शरीरावर येतात. म्हणजे जे काही ज्यांनी ह्याच्यावर अभ्यास केला आहे, हाय लेवलचे जे क्लेव्हंट्स आहेत, त्यांना ऍक्च्युली ऑरामध्ये तो आजार 1-2 वर्ष आधी येताना दिसत असतो. म्हणजे जो ऑरा जर ट्रीट केला, जर कळलं तर मग कदाचित आजार ऑरा आणि प्लस मन, कारण का शेवटी सगळा खेळ मनाचा आहे. सगळा खेळ मनाचा आहे. अगदी महत्वाचं वाक्य तुम्ही बोलला असं वाटतं मला. त्याच विषयी पुढे विचारायचं की शरीर आणि मन याचा संबंध तुम्ही थोडक्यात जो सांगताय, तसंच शरीर, मन आणि आत्मा यांचा काय संबंध? जसं की मी म्हटलं की मला असा एक्सपिरियन्स 1-2 वेळा झाला की मी तिकडे जाऊन आले, असं मला एक फील आला. तर खरंच माझा आत्मा तिकडे गेला होता. हो, ह्या जेव्हा बोलतात जातं ते ॲस्ट्रल ट्रॅव्हल आहे. आणि बऱ्याच वेळा लोक करतात ॲस्ट्रल ट्रॅव्हल की डेजा वू त्याला म्हणतात इंग्लिशमध्ये, की अरे मी इथे आल्यासारखं मला जाणीव होते, किंवा मी आता मी हा एपिसोड मी पाहिलाय. तर हे असं का होते? कारण का जेव्हा आपण झोपतो रात्री, त्यावेळेला आपलं मन जाऊन फिरून येत असते मल्टी डिमेन्शन्स. म्हणजे आपल्या पास्टमध्ये जाते, प्रेझेंटमध्ये जाते, फ्युचरमध्ये जाते. अर्थवरच नाही, म्हणजे पृथ्वीवरच नाही, तर अनेक डिमेन्शन्स फिरून येते, ते अनेक प्लॅनेट्स फिरून येते. आणि मग सकाळी जेव्हा आपली उठायची वेळ असते तेव्हा ते आरामात परत येते. म्हणजे ते पूर्वीचे फोन होते ना, ज्याला वायर असायची आणि मग ते वायर उचलला, तो त्याला कनेक्टेड असायचा, वायर किती पण लांब घेतली तर त्या कॉर्डमुळे तो आत्मा आणि मन कनेक्टेड असतो. पण जर मी ती वायर कापली तर त्याचं कनेक्शन नाही राहणार. त्याचप्रमाणे जेव्हा माणूस मरतो त्यावेळेला हाच फरक असतो म्हणजे जिवंत माणसाचा आत्मा बाहेर पडण्यामध्ये आणि माणसाने मरण्यामध्ये, की हा कॉर्ड कनेक्टेड नसतो, हा कॉर्ड तुटतो आणि मग तो परत आत्मा शरीरात शिरू नाही शकत आणि त्यामुळे मग तो मृत्यू होतो. मग आत्म्याचा पहिलं फोकस काय असते, परत शिरायचा प्रयत्न करत असतो मेलेल्या माणसाचा. जेव्हा मी एखाद्या फिल्डला जातो तेव्हा मी बऱ्याच वेळा असं मला दिसते, म्हणजे मी ऑफकोर्स ते सांगत नाही करते तिकडच्या लोकांना, तो आत्मा बऱ्याच वेळा तिथे गुपणत असतो, आत्मा घुसायचा प्रयत्न करत असतो, पण त्याचे प्रयत्न फेल असतात कारण का तो कॉर्ड नाहीये, त्याला त्या कॉर्ड तो तुटलेला असतो. म्हणून कदाचित लवकरात लवकर अंत्यसंस्कार करण्याकडे आपला कल असतो की ते शरीरच नष्ट असं नाही करणं. लवकरात लवकर होण्याची गरज आहे, पण त्याच्याबरोबर थोडासा वेळ काढणं पण गरजेचं असतं. त्याच्या मागे कारण असं आहे की तुम्ही जेव्हा हॉटेलमध्ये जाता म्हणजे राहायला, समजा तुम्ही 4-5 दिवस हॉटेलमध्ये आहात आणि अचानक तुम्हाला सांगितलं दुसऱ्याशी की बाबा आपल्याला निघायचं, तर तुम्ही 60-70% सामान तुम्ही जमा करू शकाल 5 मिनिटामध्ये, पण बाकीचं सामान जमा करायला तुम्हाला वेळ लागणार. त्याचप्रमाणे आत्मा आपल्या पूर्ण शरीरभर पसरलेला आहे आणि आत्म्याचा जीव ज्याला म्हणतो तो प्रत्येक ऑर्गनमध्ये आहे. मग त्याच्यातनं बाहेर पडला त्याला एक टाइम सायकल लागतं आणि त्यामुळे तेवढा वेळ जो आहे 2-3 तासाचा हा देणं गरजेचं असतो आत्म्याला, त्याचं सगळं बिलॉंगिंग्स बाहेर घेऊन जायला शरीरात. आणि त्यामुळे ऑर्गन ट्रान्सप्लांट पॉसिबल आहे. माणूस मेलेला असताना ऑर्गन ट्रान्सप्लांट कसं होऊ शकते? कारण का तो जिवंत आहे तो भाग, आणि तो भाग जिवंत आहे तर त्या भागामध्ये त्या माणसाच्या मेमरीज पण आहेत. त्यामुळे सगळं जरी टेस्ट केल्या, सगळे टिश्यूज बघितले, सगळं झालं तरी पण ऑर्गन ट्रान्सप्लांट फेल जाण्याचं कारणच आहे कारण का त्या माणसाच्या मेमरीज आणि ज्या माणसामध्ये हा ट्रान्सफर होतो किंवा ट्रान्सपोर्ट त्याच्या मेमरीज मॅच नाही झाल्या तर ते फेल. अच्छा, म्हणूनच काही विधी पण केले जातात नाही का की शरीरावरती? हो, हे शरीरावरचे जे विधी असतात ते थोडासा वेळ देण्याकरता त्या आत्म्याला, किंवा 2-3 तास जे काही त्याचा जो भाग म्हणजे जे काही भाग पसरले ते सगळे जमा करून त्यांनी बाहेर जायचं.
होलिस्टिक हिलिंग म्हणजे तुम्ही होलिस्टिक हिलर आहात म्हणजे काय करता? मी मगाशी सांगितलं की मी बऱ्याचशा थेरपी शिकलो, जसं रेकी शिकलो, मॅग्निफाईड हिलिंग शिकलो. ह्या सगळ्याचा एक कंबाईंड हिलिंग प्रोसेस मी करतो लोकांकडनं, ज्याने त्यांना बरं वाटेल. जसं आता ह्या रूममध्ये सगळंच आहे, FM आहे, AM आहे, फक्त त्याला तुम्हाला एक ट्रान्समीटर आणि रिसिव्हर लागणार आहे ते ऐकायला किंवा ते बघायला. त्याचप्रमाणे मी तो ट्रान्समीटर आणि रिसिव्हर आहे जो युनिव्हर्समधनं पॉझिटिव्ह एनर्जीज किंवा ज्या हिलिंग एनर्जी त्या रिसीव्ह करून तुम्हाला ट्रान्समिट करतो, जेणेकरून जे ब्लॉक्स आहेत ते तुमचे निघतात. थोडक्यात ऑरा समजा एखाद्याचा डॅमेज आहे तर तो हिलिंगने तुम्ही जास्त हिलिंग इज वन ऑफ द टेक्निक्स. पण नंतर मग त्याने तो म्हणजे एखाद्या माणसाला जर ताप येऊन गेलाय आणि त्याला मलेरिया झाला आणि ताप येऊन गेला आणि तरी देखील तो काळजी नाही घेतली, त्याने तो मच्छरच्या ठिकाणीच गेला आणि त्यांनी फुल स्लीवचे कपडे वगैरे नाही घातले अशा ठिकाणी, तर त्याला परत मलेरिया होऊ शकतो. तर मी जेव्हा त्याचं हिलिंग करतो, जेव्हा त्याचा ऑरा मी हील करतो, त्याच्यानंतर तो मेंटेन करणं म्हणजे ध्यान धारणा करणं किंवा अशा गोष्टी करणं किंवा न करणं हे त्या माणसाच्या हातात आहे. तेच मी विचारणार होते की ध्यानधारणा किंवा काय जे आपल्या ह्याच्यात सांगितलंय संस्कृतीमध्ये म्हणा किंवा चांगल्या गोष्टी ज्या सांगितल्या त्याचा या सगळ्या कितपत उपयोग? ऑफकोर्स आहे ना, मी सांगितलं ना की एक एलिव्हेटेडची पोझिशन मी त्यांना देणार आहे, ती मेंटेन करणं त्याच्या हातातच आहे ना शेवटी. त्यांनी ती किती मेंटेन करता येते आणि मग वरच्यावर माझ्या टचमध्ये राहून जे एनर्जी घेणं ते तो सगळा प्रोसेसच असतो. आणि तुम्ही अर्थात तुम्हाला या सगळ्या नकारात्मक ऊर्जेशी हे करावं लागतं, डील करावं लागतं, तर तुम्ही स्वतः साधना करता का किंवा काय? हो, साधना तर असेल. काय नियम पाळता का? नाही, मला वेळच्या वेळी त्याच्यामध्ये बदल घडत जातात. ते कसे करायचे काय त्या फेजच्या हिशोबाने त्या वेळेला मी काय करतो त्याच्या हिशोबाने गोष्टी मला तशा करायला. मला वाटतं कोणाला काही प्रश्न विचारायचे असेल? आता मी म्हणाले आत्म्याबद्दल माझ्या जीवनात एक घडलेला आहे तो प्रसंग. म्हणजे मी मुंबईचीच आहे, मी कधी गावी गेली नाही कारण मी मुंबईकर होतो म्हणून गावशिवाय मला काहीच माहिती नाही. जेव्हा माझं लग्न झालं यांच्याशी त्याला मी गावी गेले, पण 84 साली माझं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर मी नवी आता आपण नवीन ठिकाणी जातो, तर त्याला मी लग्न झाल्यानंतर झोपली त्याच रात्री मला असं स्वप्न पडलं की लाकडी कपाट असतं ना ते होतं आणि त्या कपाट मी एकटीच होती आणि एवढं मोठं घर होतं आणि मग ना मला आवाज आला, वहिनी मला बाहेर काढा, वहिनी मला बाहेर काढा. असं 3 वेळा आवाज आला आणि त्या घरात कोणी नव्हतं. म्हणून मी त्या कपाटाजवळ हळूहळू गेली. तेव्हा ना मला ना त्याच्यात एवढं मडकं दिसलं आणि मी बघितलं ते मडकं असं बांधलं होतं, त्यात हाडं होती आणि त्या हाडातून जास्त आवाज मोठ्याने आला, वहिनी मला बाहेर काढा. अजूनही अंगाशी आली. म्हटलं बाई हे मी कधी बघितलं नाही, एवढं मोठं घर बघितलं नाही, हे असं कसं झालं. मी आईकडे गेली दुसऱ्या दिवशी, म्हणजे माझं घर साववाडी आणि सासरपळ्याचड. मी घाबरली होती स्वप्नात, पण कोणाला बोलली. मी आई म्हटली असं काय झालं, तर आई म्हणाली आता ते नवीन जागा आहे ना, झालं असेल तसं. मी तो विषय सोडला आणि लग्न झाल्यानंतर आम्ही बरोबर मे महिना होता ना, 9 मेला लग्न झालं आणि नंतर किती दिवसांनी गावी किती दिवसांनी गेलो, 8 दिवसांनी गावी गेलो. मग मी तिथे ना अशी बसली आणि चहा पिवत होती. चहा पिता पिता मला असं कपाटाकडे लक्ष गेलं. म्हटलं हे कपाट कुठे बघितलंय, म्हटलं कुठे बघितलं असेल. एवढं तर मुंबईमध्ये असं भिंतीमध्ये कपाट कुठेच नाही, आमचे मोजकेच माणसं होती, कोणाला तुम्ही बघितलं नव्हतं. मग हे कसं दिसतं. मग मी वहिनीला म्हटलं त्यावेळेला तो प्रश्न, म्हटलं वहिनी असं मला कपाट स्वप्नात बघितलं. तर तिला कुठनं बघणार, तू तर मुंबईकर. म्हटलं नाहीच गेले, पण हे स्वप्नात आलं होतं आणि त्यात असं आलं होतं, वहिनी मला बाहेर काढा. अजून माझे हातपाय करतात ते तुम्ही बोललं. तर म्हटलं त्याच्यातून एक मडकं होतं आणि हाडं होती. तर ते काय म्हणायला माहिती मला की मी तुमचा धीर आहे, मला यातून बाहेर काढा, मी तुम्हाला त्रास देणार नाही, मी तुमचं संरक्षण करायला लागेल. आणि त्या घरात वळायच्या वेळी आमच्या घरातल्यानं त्रास व्हायचा. आम्हाला आम्ही एकत्र कुटुंब होतो, आम्हाला व्हायचं नाही. एक जण आला होता, तो तिथे बसला पण होता. तो बोलला मामा तुला या घरात त्रास नाही, पण इतरांना नाही.
तर तू या घरातून नारळ काढ. आणि हे माझ्या नंदेने ऐकलं होतं. ती माळ्यात बसली होती आणि आमच्या 2 चुली होत्या. तेव्हा मग मी काय लक्ष दिलं नाही. नणंद बोलली, अगं रेश्मा तुला एवढं सांगितलं तर काढ. म्हटलं कशाला, माझ्यामुळे उगाच विषय नारळ काढला म्हणून कोणाला काहीतरी वाटायचं, मी नाही काढणार. त्या नंदेने जबरदस्ती केली. मग तो मी नारळ काढला त्या घरातून. आणि नंतर सॉरी विषय आला, त्याला वहिनीशी बोलवते तर वहिनी काय सांगते म्हणजे, अगं रेश्मा हे तुला स्वप्न पडलं ते खरंच आहे. तू स्वप्नात कपाट बघितलं, हे खरं बघितलंय. कारण आपला धीर होता ना तो वाजला. त्याला सासरे खूप आमचे कडक होते. तिथे स्मशान नव्हतं तर स्मशान त्यांना असं फुटलं होतं गावाला आणि त्याची हाडं कुत्र्याने काढलं, त्याची उकरली. असं जाव म्हणाली. प्रश्न काय तुमचा, प्रश्न काय? हा, तर हे काय खरं आहे का? तुम्ही जेवढं सांगताय त्याच्यावर नाही खरं वाटते मला. तर त्याच्यानंतर तुम्ही काय उपाय केला त्याच्यावर? नाही केला उपाय, कारण मी कोणामध्ये बोलले पण नव्हते. पण मला ते मी मगाशी मी म्हणालो होतो की मृत्यू पूर्ण नाही झाला तर काय होते. त्याचं एक क्लासिक एक्झाम्पल आहे. तुम्ही सांगताय मृत्यू पूर्ण न झाल्यामुळे तो आत्मा तिथेच भटकतोय आणि त्यांनी काहीतरी तुमच्याशी मनामध्ये असल्यामुळे तुम्हाला त्यांनी दृष्टांत दिल्यासारखा झाला की मला ही बाई मदत करू शकेल असं त्या आत्म्याला वाटलं असेल आणि म्हणून त्यांनी तुम्हाला मदतीची हाक मारली. पण अनफॉर्च्युनेटली तुम्ही काही केलं नाही त्यावेळेला. मला एक प्रश्न विचारायचा आहे की आपण महाभारतात आणि सगळीकडे हे वाचतो की अश्वत्थामा आणि हनुमान हे सगळे चिरंजीव आहेत आणि अश्वत्थामाला जी जखम झालेली आहे आणि तो त्याच्यासाठी तेल मागत फिरत असतो सगळीकडे आणि हे खरं आहे का? आणि मग तो कोणाला कसा याच्यामध्ये प्रत्यक्षात दिसलेला नाही आताच्या ह्याच्या. हे जिवंत आहेत म्हणजे शरीरासकट नाही आहेत. एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची, ते लाईट बॉडीमध्ये आहेत त्यांच्या आणि त्या लाईट बॉडी दिसण्याकरता तुमची तेवढी कुवत आहे का, तुमची तेवढी साधना आहे का, किंवा तुमचं तेवढं कॉन्शियस. जसं इव्हन आम्ही जेव्हा हिप्नोथेरपी करतो त्यावेळेला प्रत्येक थेरपिस्ट क्लायंटला पास्ट लाईफमध्ये नेईलच ह्याची गॅरंटी नाही आहे. कारण का जर क्लायंटचा आत्मा जास्ती ॲडव्हान्स असेल तर मग तो थेरपिस्ट त्या क्लायंटला पास्ट लाईफमध्ये नाही नेऊ शकत. तसं आहे. म्हणजे स्वतःच हे नाही करत पण मला पास्ट लाईफ मध्ये फार थोडी लोक नेऊ शकले जातात. यालाच एक हे पॅनलला असं विचारायचं की काही लोक ह्या शक्तींचा, जसं तुम्ही म्हणा तुमच्याकडे शक्ती आहे, दुरुपयोग पण करतात. ही शक्ती तर वेगळीच शक्ती आहे ना, कळतही नाही कोणाला की याला हे. मी माझं उदाहरण देतो. ज्या वेळेला जेव्हा हे काम चालू केलं 2004 मध्ये, म्हणजे प्रोफेशनली, म्हणजे क्लिनिक, म्हणजे मी आई वडिलांचे फार आभार मानतो याच्याकरता. कारण का 2004 मध्ये जेव्हा हिप्नोथेरपी काय आहे हे कोणालाच माहिती नव्हतं एक्सेप्ट फॉर द क्रीम ऑफ द क्रीम. म्हणजे मी ज्याच्यावर शिकलो ते सगळे इंडस्ट्रियलिस्टच्या हे वगैरे अशा सगळे होते. त्यावेळेला ह्यांनी मला तिथे जाण्याकरता प्रवृत्त केलं, मला फायनान्स केला. त्याच्यानंतर मग मला आमचं क्रांतीनगरला दुकान होतं तिथे मला क्लिनिक टाकून दिलं. तर ज्या वेळेला की ह्याचा वापर कसा जर मी सुरू केलं त्यावेळेला मला झोपेमध्ये ज्यांना आपण मास्टर्स म्हणतो किंवा जे देव म्हणतो ते येऊन मला काय काय वस्तू देऊन त्याच्यावर सांगायचं ह्याचा वापर करायचा तुला. त्याचप्रमाणे तळातले देखील काही ऊर्जा माझ्याकडे आल्या आणि मला काही गोष्टी द्यायचा प्रयत्न केला की ह्याचा वापर तू करू शकतोस. म्हणजे पार एखाद्या माणसाला मारण्या एवढी शक्ती किंवा एखाद्याला पॅरालिसिस करण्या एवढी शक्ती, पण मी ती नकारली. कारण का मला त्या रस्त्याला जायचं नव्हतं, मी ती नकारली. तर बरेचसे लोक असतात जे ह्या अशा तऱ्हेच्या प्रलोभनांना बळी जाऊन चुकीची प्रॅक्टिस करतात. कारण का मी माझ्या करिअरमध्ये असं बघितलं की लोकांना स्वतःला तर बरं व्हायचं आहे पण त्याच्याशी असते त्याला समोरच्या माणसाला त्रास देण्यात इंटरेस्ट असते. तर अशा लोकांकडे लोक होऊ शकतो आणि मग त्याचा फायदा घेण्याचा लोक असतात. तेच विषय आहे, पण तुम्ही हे करत नाही. मी याच्याकरता फार मोठी मोठी कामं सोडली ते माझ्या. कारण का मी असा विचार करतो की आता माझ्याकडे जे आहे ते मी ह्या जन्मात तर आहे पण माझ्या
आधीच्या जन्मात मी बरीच मेहनत केली, मी इथपर्यंत येण्याकरता, आणि ती मेहनत मला काही चुकीची पावलं पण फुकट नाही गेली पाहिजे. कोणाला काय आणखी विचारायचं? अशी तुम्ही सांगितलं ना की आपण जरा उलट ठेवलं की निगेटिव्ह एनर्जी, पण तो आपल्याला परिणाम कसा, आणि तो जर बंद करायचा झाला त्यासाठी आपण काय करावं? बरं, चांगला प्रश्न आहे. सरांकडे येऊ शकतो का? दरवाजा उघडा आहे हे आपल्या स्वतःला जाणवते की आपल्या अंतर्मनाला बऱ्याचशा गोष्टी पटकन लक्षात येतात. हे एक रुटीन आहे की बाबा माझं हे रुटीन आहे, मला हे फील होते आतमधून, पण काही वेळा काही उदाहरण हां, किंवा केस म्हणजे अगदीच वाईट जर उदाहरण म्हटलं तर जेव्हा हा दरवाजा उघडा आहे आणि एखादं माणसांनी किंवा एखादा आत्म्याने तुमच्यावर जर प्रवेश केला तुमच्या शरीरामध्ये, हा, तर त्यावेळेला तुमच्या सवयी बदलतात, तुमच्या आवडी बदलू शकतात. तुमच्या काही वेळेला आरशामध्ये बघताना मध्येच तो एक झलक देऊन जातो, आणि काही वेळेला तुमचं टेम्परामेंट बदलते. काही वेळेला तुम्ही अशा काही गोष्टी बोलतात की नंतर मग तुम्ही बोलतात अरे मी बोललोच नाही, असं होऊ शकते. एवढा इन्फ्लुएन्स. मी एक फार इंटरेस्टिंग केस सांगतो तुम्हाला. मी ही माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये एक मुलगी होती, ते लोक ट्रेकिंगला गेले होते, मी नव्हतो गेलो, मला ट्रेकिंगची काही इंटरेस्ट नाही. तर ती जो परत आली तेव्हा मला तिच्यामध्ये बरेचसे बदल जाणवले, आणि मग त्यावेळेला हे सोल्युशन काढायचं कसं, तर मी माझ्या परीने सोल्युशन करत गेलो, पण ते सोल्युशन काही निघत नव्हतं. कारण का तो जो आत्मा आला होता तो पण एका तांत्रिकाचा आत्मा होता, त्यामुळे त्याला हे सगळ्या गोष्टी माहिती होत्या आधीपासून. तर मग आता करायचं काय? मग त्यावेळेला मी वरती मदत मागितली, मग त्यांनी गेल्या 3 दिवस लागतील तुला, आणि मग त्या 3 दिवसापर्यंत मी त्या मुलीचा आत्मा एका सेफ ठिकाणी ठेवलं, म्हणजे कालीमातेच्या ह्याच्यात ठेवलं, आणि मग ते 3 दिवस त्या मुलीच्या आयुष्यात मध्ये नाही आहेत, म्हणजे ते 3 दिवस तिला लक्षात नाही आहेत काय झालं नाही. म्हणजे असं, म्हणजे ते आम्ही ज्या फोटो वगैरे काढले ना, म्हणजे एकदम राऊंड मेकअप करून आली ती, किंवा हेअरस्टाईल त्याची वेगळी होती, कपडे घातले विचित्र घातले, तर जेव्हा मी फोटो दाखवले ते हे मी नाहीच आहे, तुम्ही फोटोशॉप केले किंवा एडिट केले असं दिसत. तर एवढं हे एक्स्ट्रीम आहे, पण काही वेळेला एवढं एक्स्ट्रीम नसते. काही वेळेला आत्म्याची काय गरज असते की बाबा ठीक आहे, मला काय ओव्हरपॉवर करायचं नाही माणसं, मला फक्त एक काय तो पान खायची इच्छा ती फक्त त्यांनी पूर्ण करावी, एवढं बस, मग मी कोपऱ्यात बसून जाईल. त्यावेळेला आयडेंटिफाय करणं हा कठीण होतं, कारण का तो ओव्हरपॉवर करायचा प्रयत्न नाही करत आहे तुम्हाला, तुमचं लाईफ स्मूथ चालतं. बघा तुम्हाला बदल कुठे जाणते, वेर इज स्ट्रगल द चेंज इज ऑब्वियस. कसं आहे, तर हा जर आत्मा स्ट्रगल करत नसेल किंवा ओव्हरपॉवर करायचा प्रयत्न, तुम्हाला त्या खुर्चीला ढकलत नसेल, तिथपर्यंत तुम्हाला त्रास जाणवणार नाही. पण ऑफकोर्स ही इज इटिंग युअर एनर्जी, इज नॉट सपोज टू बी देअर, तो तिथे नसायला पाहिजे, आणि त्याचा मृत्यू पूर्ण होणं गरजेचं असतं. म्हणजे नाही, फ्रॅक्चर ऑफ अ सेकंड मध्ये पण तुमचा ऑरा क्रॅक होऊन तो आत्मा येऊन तुमच्यावर होऊ शकतो. नाही, पण म्हणजे समजा मनुष्य विचार करत जेव्हा काही ठराविक वेळेला की निगेटिव्हिटी तुम्ही ज्याप्रमाणे रडायची जोरजोरात, आणि तिची नजर अशी असायची, म्हणजे की एका कुणाकडे बघते आणि रडते तरी चालतं ना, कुणाकडेच ती बघायची नाही. तर असं झालं, एक म्हणजे झालं महिनाभर डाऊन असं चालूच होतं अपडाऊन. तर ती शेवटी हवालदिल, आणि तेव्हा ना एक सुदैवाने ना, आता माहीत नाही मला हे कसं किंवा मग काय वर्कआउट झालं, माझ्याकडे ती आली, आणि मी तिला असं म्हटलं, एक ना फेस रीडर असतात बघा पुण्याला, एक माझ्या ओळखीच्या बाई होत्या, तर त्यांच्याकडे आपण जाऊया तिला घेऊन. काय मला काही सुचे ना, बरं एवढं आपल्याला, मी लहान होते, तर आपल्याला काय बरं तिचं ते दिसतंय, मला त्रास होतोय, बरं मुलगी बारीक व्हायला लागली. तर मी म्हटलं मला वेगळं वाटतंय, आपण त्यांना फेस रीडरकडे जाऊया. तर बाई होत्या, समर्थांचा फोटो वगैरे ठेवलेला, आणि तिला बसवलं त्यांनी. तर त्यावेळेला त्या मुलीला काहीच होत नव्हतं, ती इकडे तिकडे बघून लॅलिपॉप खाते येते. त्या माईनी म्हणजे तिला बाहेर जाऊन बसवा, आता मी तुमच्याशी बोलते. त्याने सांगितलं की डेफिनेटली हिला तुम्ही हॉस्पिटल किंवा बाळंतिणीचा इकडनं तुम्ही क्रॉस झाला आहे, जिचं मूल गेलं आहे, आणि ते संकट हिच्यामध्ये आलेलं आहे, आणि त्याला आई हवी. आजही असा प्रश्नार्थ काय त्या बाईने तुम्हाला सांगितलं होतं ना की हिच्यावर हवा आहे बाहेरची. हो,
म्हणजे ते निघालं. ते एक बघा अनेक पद्धती आहेत काढायच्या, त्याच्यातली त्यांनी एक पद्धत सुचवली आणि ती तिला लागू पडली मुलीला. पण आता तुम्ही सांगताय ना, त्यालाच एक माझ्याकडे एक केस आली होती. 2004-5ची गोष्ट आहे ही. मी क्लासिक केस आहे म्हणून मी सांगतो बऱ्याच वेळा की माझ्या मित्राची फियॉन्सी, आता लग्न झाले, तिच्या आजोबाची युपीत राहायला होती. त्यांचं एक विचित्र लाईफस्टाईल आहे. ते सकाळी 5 वाजता उठायचे, पूजा करायचे, त्यानंतर मग ते जुगार खेळायचे, दारू प्यायचे, गाणी ऐकायला जायचे, परत दुसरे सकाळी 4 वाजता उठायचे. आणि हे गेले 30 वर्ष चालत होतं त्यांचं. आणि हे करत असताना त्यांनी स्वतःचे FD मोठा, हे सगळे छंद आहेत ना, हे दोघांना पैसे लागणार, फुकट पण मिळणार. तर ते FD मोडल्या, कफलच झाले म्हणजे. आणि नोकरीवर पण जाता येत नव्हतं या सगळ्या गोंधळामुळे. त्यांनी बरेच प्रयत्न केले होते तिकडे लोकांनी. एका प्रयत्नामध्ये असं होतं की यांच्याकडे नारळ उतरले आणि तो गंगेत सोडायला सांगितलं होता. दुसऱ्या शूटून हे बोलतात मी गंगेत नाव नारळ बरं. तर ते माझ्याकडे, माझा मित्र फार विचित्र होते. मी निघालो, घरामध्ये काय जायचं नाही, काय तिकडे एवढे सुरू नाही झालं, तू काय जाणार, नाही होतं, नाही करणार. त्यांना इथे आणण्याचा प्रयत्न, तर त्यांना आणण्याचा 2 वेळा त्यांना आणण्याचा ट्रेनमधून फोडून गेले. करायचं काय कळेल ना. त्यावेळेला मी फोटोग्राफर करत नव्हतो. फोटोग्राफर मी 2007 मध्ये चालू केलं. ती 4-5ची एक सरोगेट हिप्नोटिझम असं एक टॉपिक होतं. मी बोललो ह्याचा वापर करूया. मी बोललो ब्लड रिलेशन मधनं कोण येईल इथे सेशन करायला, आपण त्याच्या थ्रू त्यांना कनेक्ट करू. तर ते कोण येणार कोण. मग ती त्याची फियॉन्सी तीच बोलली, ती इथे मास मीडिया करून ती इथे टाइम त्याला जॉबला यायची पीटीला. तर ती बोलली मी 8 वाजता सुटते, तू 8:15 मी येते तिथे. ठीक आहे. मग तिचे वडील वाशिक कुठे राहायचे, ते तिकडे यायचे आणि मग ते दोघंही आणि माझा मित्राचे तिघही ते यायचे. मग तिला सेशन झालं. पहिल्या सेशन मध्येच जेव्हा मी तिच्या आजोबांशी कनेक्ट केलं, असं लक्षात आलं की 6 आत्मे त्यांच्याबरोबर होते. आणि प्रत्येक क्षणाला किंवा प्रत्येक फेज मध्ये एक आत्मा त्यांचं शरीर टेक ओव्हर करून त्याची इच्छा पूर्ती करतो. मग त्याच्यामध्ये एक ब्राह्मण होता, एक जाट होता, एक मुस्लिम होता, एक शूद्र होता आणि एक छोटं बाळ होतं. 6 महिने. आणि त्या बाळाला धरून हे सगळे एकत्र राहतात. आता तुम्ही जसं ते ताट ठेवलं आणि ते बाळ कदाचित त्या ताटामध्ये गेलं का काय झालं आपल्याला माहिती नाहीये, पण त्याचा मृत्यू होणार नाही. मी हा टॉपिक काढायचं कारण हा होता की तो मृत्यू मुलं नाही झाला त्या बाळाचा. आता पण झाला आहे की आपल्याला माहिती नाहीये. मी कोणाच्या पद्धतीला मी बोलता, पण हे जे झालं होतं की हे बाळ होतं. आणि मी जेव्हा कॉम्प्युटर जेव्हा लक्षात आलं की मी काय बोलतोय, तर मग ब्राह्मण आला आणि ब्राह्मण मला बोलला ठीक आहे मी तुला मदत करतोय सगळ्यांना पाठवायला आणि मग मी जाईन. तर ठीक आहे, कारण का त्याला मी पण फार अपेक्षा होतो, नवीनच होतो. ठीक आहे, मी विश्वास माझे आणि बाळाला जोडलं माहिती असं करत करत मुसलमानाची जेव्हा वेळ आली त्यावेळेला त्या उजेडामध्ये जायचा, त्या उजेडातून बाहेर फेकला जायचा, त्या उजेडात जायचा, त्या उजेडातून असं बरेच झालं. काय आहे लफडं आहे. मग नंतर मग मी मदत कर, मग अल्लाह आले मदतीला आणि त्यांनी त्या आत्म्याला 15 मिनिटं जाळलं. आता हे सगळं ह्या मुलीच्या शरीरातून चाललंय. ही मुलगी बोंबाबोंब करते, 30-35 वर्षाच्या माणसासाठी ही बोंबाबोंब करते माझ्या त्या हिप्नोसिस चेअरवर. जेव्हा माझं क्लिनिक साधंच होतं, ॲल्युमिनियमचे फक्त बॅकलाइट वाले, बाहेर पब्लिक जमा, 60चा बस स्टॉप होता ना आपला, दुसरा जो गोराड होता क्रांतीनगरचा, त्याच्या मागे माझं क्लिनिक होतं. तिथे पब्लिक जमा काय चाललंय. पण आता आमचं नाव आहे तर कोण आतमध्ये आलं आणि त्या मुलाला आणि तिच्या वडिलांना माझ्या विश्वास म्हणून कोण ते आतमध्ये आले नाही. पण अक्षरशः म्हणजे माझ्याकडे रेकॉर्डिंग होतं, ते आता फोन वगैरे पण आहे. म्हणजे ती आरडा ओरडा 15 मिनिटं तिला होत होतं, तिला कारण का तिच्या शरीरातून चालले ना, तिच्या शरीरातून चालले ना, बरोबर आहे. तिला जाळल्याचा तो त्रास तिला पण होतो. मग मी विचारलं की हिला का त्रास, त्याला हिचा पण काही त्रास. गर्दी केली तिथे एका मटक्यामध्ये ह्या सगळ्याला एका तांत्रिकाने भरून ठेवलं होतं. आणि मग त्या लग्मीच्या मांडणी सगळे वाटे सगळे यांच्यामध्ये. म्हणजे मी जो बोलतोय की मृत्यू पूर्ण होण्याची गरज काय, जर त्या तांत्रिकाने त्याचा मृत्यू पूर्ण केला असता
तांत्रिक थोडक्यात काय करतो, इकडनं उचलून तिथे ठेवतो, तिकडनं उचलून तिथे ठेवतो. हा फरक आहे माझ्या कामामध्ये आणि त्या तांत्रिकाच्या कामामध्ये. जो मृत्यू पूर्ण झाला असता त्याचा, तर हा त्रास त्याला एवढ्या वर्षी होता नसता. ऑफकोर्स त्यांचं पण काही प्रार्थना असेल, त्यामुळे ते सगळं. त्याच्यानंतर ते माझ्या पुढे आले, रसा रडले की मी माझ्या आयुष्यात किती वर्ष फुकट झालं, की किती लोकांना त्रास आहे. ठीक आहे, झालं ते झालं. त्यानंतर मग 4-5 व्यक्ती गेले. त्यानंतर अख्खं शरीराचं पूर्ण आत्मन हे झालं. ते जन्मच घेतात सगळ्या लोकांना मुक्तीकडे नेण्याला. आणि एकदा मुक्ती मिळाली का मग तुम्ही ठरवायचं की मला मुक्त व्हायचंय का मला मोक्ष. नाही पुन्हा नाही यायचंय. मला मुक्त राहायचंय आणि बाकीच्यांना मदत करायची आहे का मला मोक्ष प्राप्ती करायची. एकदा मी मोक्षात गेलो मग मी परत मी म्हणून नाही येऊ. नाहीच तिकडनं येणंच नाही परत, कारण त्या प्लेन मध्ये विलीन झाला. आणि असे किती जन्म असतात, बरेच अनलिमिटेड. बापरे, पण मग हे जन्म तुम्ही मरणाचं पूर्ण करा ना, 10 रुपये घेऊन जा वरती, घ्या ना तुम्हाला. तुम्ही व्यंजन्स ठेवणार, तुम्ही लोभ ठेवणार, तुम्ही राग ठेवणार आणि म्हणणार मला मुक्त व्हायचं, तर कसं करणार. म्हणजे एखाद्या माणसाने जर अशी स्थिती आली, म्हणजे राग, लोभ, मोह, माया सगळं त्याने सोडलं, म्हणजे तो त्या स्टेज जवळ गेला असं होतं. जरुरी नाही तो फेक. ह्या सगळ्या स्टेज बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही जेव्हा मनुष्य शरीरामध्ये आहात तेव्हा कुठची तरी एखादी तरी तुम्हाला ती विकृती लागणार आहे, तुम्हाला इथे ठेवा. जेव्हा या सगळ्या गोष्टी संपणार आहेत तेव्हा तुम्ही इथे शरीरामध्ये राहणारच नाही. दत्तगुरूंकडे प्रार्थना म्हणून करतात. दाऊद आहे, अशी नावं आहेत काही काही की जे एक्स्ट्रीम, म्हणजे त्यांची लाईफ बघितली ना की काय चाललंय हे बापरे.